स्वागत घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंची शिवतीर्थवर काल जोरदार तोफ धडाडली। मोदी सरकार फक्त अदानींवरच मेहरबान का असा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंनी 2014 पासूनचे अदानींचे वाढते उद्योग दाखवत मुंबईकरांना जाग होण्याचं आवाहन केलंय। तसंच मुंबई अदानींना देण्यासाठी भाजपला मुंबई जिंकायची असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। यावेळी बोलताना भाजप ब्रँडवरूनही उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केलाय। ही निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक असून मुंबईला वाचवा असं आवाहन राज ठाकरेंनी केलेलं आहे। तर जाहीर सभेतून राज ठाकरेंनी भाजपवर कशी टीका केली आहे आपण पाहूया। ज्यावेळेला वेडावागड्या पद्धतीने ज्यावेळेला निवडणुका जिंकण्याचं यंत्र किंवा तंत्र हे ज्यावेळेला हस्तगत होतं ना, त्याच वेळेला हा उद्दामपणा येतो, ही मस्ती येते ना, हा माज येतो ना, हा त्याच्यातनं येतो। अख्खी मुंबई विकायला काढली, अख्खा महाराष्ट्र विकायला काढला, अख्खा देश विकायला काढला। जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो 10 वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला। मला कुठच्या उद्योगपतीने उद्योग करू नये या मताचा मी नाहीये, इतका दळभद्री विचार माझा नाहीये। पण या देशामध्ये इतके उद्योगपती असताना एका माणसावरती इतकी मेहरबानी या देशामध्ये होते, मी जगात तर दाखवतच नाही अजून। फक्त 10 वर्षामधली गोष्ट, ही 10 वर्षातली। या अशा परिस्थितीमध्ये ही आजची निवडणूक होते, ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे। आज जर चुकलात कायमचे मुकलात म्हणून समजा। आज जर तुमच्या हातातनं ही शहरं गेली, त्यांच्या हातामध्ये गेली, उद्या राजानं मारलं आणि पावसानं झोडलं, तक्रार कोणाकडे करायची? आज इतर राजकीय पक्षांमधले पण जे मराठी लोक आहेत, माझं त्यांनाही आव्हान आहे, सोडा ते सगळं। या मराठी माणसासाठी एक व्हा, या मुंबईसाठी एक व्हा, या महाराष्ट्रासाठी एक व्हा। आता हा सगळा वाढवडला, आता बंदर येतंय म्हणून मी म्हटलं बंदर येत असेल, चांगली गोष्ट आहे। महाराष्ट्रात बाजूला विमानतळ कशासाठी? तर म्हणे मुंबई विमानतळावरचा सगळा कार्गो तिकडे नेणार आणि नवी मुंबई विमानतळ जे बांधलंय, इथून इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक या आपल्याकडच्या इकडच्या विमानतळावरनं, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल नवी मुंबईला नेणार। ही प्रोसेस हळूहळू सुरू झालेली आहे आणि पुढे हा संपूर्ण विमानतळ विकायला काढणार। या शिवाजी पार्क मैदाना एवढी जवळपास 50 ते 60 शिवाजी पार्क मैदानं बसतील एवढा प्लॉट आहे तो। निवडणूक आल्यानंतर यांचा पूर्वी एक विकृत डान्स होता, त्याला रोंबा सोंबा म्हणायचे। अश्लील सगळे चाळे सुरू व्हायचे आणि मग त्याला लोकांनीच हडतूड केल्यावरती तो बंद झाला। तशी प्रत्येक निवडणूक आल्यानंतर हे भाजपकडे रोंबा सोंबा खेळायला लागतात। हिंदू मुस्लिम, मराठी अमराठी, महापौर कोण होणार? अहो मेवा भाऊ, तुम्ही आम्हाला काय शिकवताय? हे सगळं अदानीकरण चाललेलं आहे। आमची मुंबादेवीच्या नावावरून तिचं नाव आम्ही मुंबई ठेवलं। मला आता भीती वाटते, म्हणजे भीती तर वाटत नाही, कारण तुम्ही एवढे म्हटल्यानंतर त्यांना भीती वाटली पाहिजे की मुंबईचं परत बॉम्बे करण्याचा त्यांच्या मनामध्ये डाव आहे का? अजित पवारांबद्दल माझं स्पष्ट म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसांना की 70,000 कोटीचे घोटाळ्याचे आरोप तुम्ही आणि मोदीजींनी त्यांच्यावरती केले। ढीगभर पुरावे तुम्ही नेऊन दिले। आता जर का केस चालू आहे असं तुम्ही म्हणताय, तर पुरावे तुम्ही दिलेत, ते आता पुरावे की जाळावे कोर्टाने, एवढं सांगा। आणि त्या पुराव्यामध्ये दम असेल, कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही पुरावे दिलेत, तर अजित पवारांना लाथ मारून हाकलून द्या। आणि नसेल तर अजित पवारांची जाहीर माफी मागा। शिवतीर्थवरून ठाकरे बंधूंनी महायुतीच्या नेत्यांवर केलेल्या या टीकेला आज महायुतीचे नेते त्याच मैदानातून प्रत्युत्तर देणार आहेत आणि त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या 2 दिवसांमध्ये वातावरण चांगलं तापण्याची शक्यता आहे।
ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ठाकरे बंधूंची आज एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाण्यामध्ये सभा होतीये. ठाण्यामध्ये गडकरी रंगायतन येथील मूस चौकात ठाकरे बंधूंची ही सभा पार पडेल. या सभेतून ठाकरे बंधू ठाणेकरांना नेमका कोणता संदेश देणार याकडे सर्वांचंच लक्ष असेल. एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या खास पॉडकास्टमध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांविषयी एक महत्त्वाचं विधान केलेलं होतं. खरा मित्र तोच असतो जो चुका दाखवून देतो असं सांगत ठाकरेंनी फडणवीसांशी अजूनही आपली मैत्री कायम असल्याचं सूचक विधान केलेलं होतं. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलंय. बोलावलं तर मी कुणाकडेही चहा प्यायला जाईन असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय. तर प्रयत्न करूनही मातोश्रीची दारं माझ्यासाठी उघडली नाहीत. आता जनतेच्या मनाची दारं माझ्यासाठी उघडली आहेत असंही पुण्यातल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तुमचे मित्र होते की काही देवेंद्र फडणवीस? तुम्ही भूतकाळात का जाता? मग आज आहेत ते तुमचे मित्र? असं आहे ना, हे त्यांनी पण आधी बोललं पाहिजे ना. म्हणून मी ते म्हणतोय की धोकेबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू चांगला. आणि खरा मित्र तो असतो की जो मित्राची चूक दाखवतो. आणि चूक दाखवणाऱ्या मित्राला जर तुम्ही शत्रू मानणार असाल तर कोणाचा प्रॉब्लेम आहे हा ज्याचा त्यांनी ठरवावा. मी तुम्हाला सांगितलं की बदलापूरमध्ये त्यांनी विकृत नगरसेवक जो केलेला आहे स्वीकृत, ही हिंदू संस्कृती नाही हे मी ठामपणे त्यांना सांगतोय. हे सांगताना जर ते मला शत्रू मानत असेल तर मी नाईलाज आहे माझा. तुमचे मित्र असं आहे की मातोश्रीतली दारं माझ्याकरता बंद झाली होती. मी प्रयत्न केला तरी ती उघडली नाही. कधीच मातोश्रीवर टीका केली नाही. मी माझ्या टीकेचा स्तर नेहमी ठेवतो. पण मला आता त्यांना एकच सांगायचं आहे, माझ्याकरता महाराष्ट्रातल्या जनतेच्या हृदयातली दारं आता उघडलेली आहेत. त्यामुळे दुसऱ्या दाराची लालसा मला राहिलेली नाही. बाकी चहा प्यायला बोलवलं तर मी कोणाला नाही म्हणत नाही. 2-4 दिवस आता आमची त्या ठिकाणी एकमेकाच्या विरुद्ध सगळं चालेल. पण मी 16 तारखेनंतर कोणाही सोबत चहा पिऊ शकतो, काही अडचण नाही. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सध्या शाब्दिक वॉर सुरू आहे. आतापर्यंत संयम बाळगला असून अजित पवारांचा संयम सुटल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय. यावेळी बोलताना त्यांनी 15 तारखेनंतर अजित पवार बोलणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. तर शरद पवार आणि अजित पवारांच्या एकत्र येण्यासंदर्भातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलंय. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात या दोघांमधील वाद आणखीनच पेटण्याची चर्चा होतीये. सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे की काय म्हणताय देवाभाऊ? देवाभाऊ काही म्हणत नाही, देवाभाऊचं काम बोलतं. वा, तुम्ही म्हणताय तुमचं काम बोलतं, मग अजितदादा सारखी टीका का करतात? अजितदादाही बोलतात, माझं काम बोलतं. अजितदादाही बोलतात. पण मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये आम्हाला आधी हे लक्षात आलं होतं की पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, या ठिकाणी आम्ही युतीने लढू शकत नाही. कारण आम्ही दोन्ही स्ट्रॉंग पार्टी आहोत. BJP नंबर 1ची पार्टी आहे. अरे जरा तुम्ही मीडियावाले बसा बाबा, खूप काही फोटो काढायची गरज नाही आहे. आम्ही नंतर देऊ फोटो तुम्हाला. शांत बसा आता बिलकुल. तर आम्ही ऑलरेडी हे ठरवलं होतं की आपण वेगवेगळे लढतो आहोत. आणि मी असं सांगितलं होतं की जिथे आपण लढतो आहोत तिथे आपण मैत्रीपूर्ण लढती असं समजूया आणि एकमेकावर, एकमेकाच्या पक्षावर टीका करू नये. मी आत्तापर्यंत तो संयम पाहिला आहे. त्यांचा संयम थोडा ढळला आहे. कदाचित निवडणुकीतली परिस्थिती पाहून दादांचा संयम जरा थोडासा कमी झालेला मला वाटतोय. त्यामुळे ते बोलतायत, पण 15 तारखेनंतर नाही बोलणार. अजित पवारांनी पुणेकरांना मेट्रोमधून मोफत प्रवास देण्याचं आश्वासन दिल्यानंतर त्यावर फडणवीसांनी आता निशाणा साधलाय.
झालं असं की तुमचे पॉलिटिकल अलायन्स मध्ये जे आहे नितीन गडकरी पुण्यामध्ये आले ते म्हणाले की हवेची रोजगारी घेऊन देतो त्यांचा जलप्रवास सुरू करतो परत आता 2 दिवसापूर्वी सीएम आले ते म्हणाले की आम्ही 5 लोक करून दाखवू पुण्याचं अंडरग्राऊंड असते त्यामुळे प्रश्न पुढे करणं हा आहे एक्झिक्युशन आणि घोषणा याच्यातलं अंतर वाढतंय त्यामुळे तुमच्यावरती नक्की ज्या घोषणा केल्या त्यामुळे लोकांचं भुवळ उठतं मी जे काही घोषणा केली त्याच्यात अंतर वाढत नाही. फक्त तिकीट न काढता जायचं मेट्रोत बसायचं, तिकीट न काढता PMPML बसायचं, ह्याच्यात काय अंतर वाढतंय? कशाचं अंतर? फक्त खिशात हात न घालता जाऊन बसायचं. ॲक्च्युली आता आज मी अनाऊन्स करणार होतो की पुण्यातनं उडणारे जेवढे विमानं आहेत त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे. अनाऊन्स करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं अनाऊन्स करायला? अनेक वेळा बघा, आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक आहोत. अनेक वेळा निवडणुकीच्या जिंकण्याच्या डेस्परेशनमध्ये ज्यावेळी आम्हाला माहिती असतं की निवडून येता येत नाही, अशा परिस्थितीत आम्ही काही जाहीरनामे काढतो, त्या जाहीरनाम्यांमध्ये काही म्हणतो. पण तरी माझं म्हणणं आहे किमान पब्लिकचा विश्वास बसेल अशा तरी गोष्टी म्हटल्या पाहिजे ना, म्हणजे आपण करू शकू. पिंपरी महापालिकेत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जोरदार संघर्ष होतोय. आधी अजित पवारांनी स्थानिक भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपांना काल मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. काही लोकांना निवडणूक आल्यावर कंठ फुटतो असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर आता अजित पवारांनीही उत्तर दिलंय आणि त्यामुळे आता स्थानिक पातळीवर सुरू झालेला हा वाद महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचलाय. आमचे महेश दादा जरा वैतागले होते, कारण निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो, अनेक लोक काही काही बोलत असतात. पण दादा एक लक्षात ठेवा, परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैरे हुए पंख बोलते हैं. परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैले हुए पंख बोलते हैं. और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं. आप लोग काम बोलते हैं. कुठे टीका केली? जर मी इथली महानगरपालिका लढवतोय तर 9 वर्षात तिचं काय चुका झाल्या ते सांगायचं नाही. चुका सांगणं म्हणजे युती धर्म न पाळणं असं होतं का? मी पुराव्यानिशी दाखवतोय. पहिल्याही प्रेसला सांगितलं, नंतरही बोललोय, आजही बोलतोय. आणि तुम्हाही पत्रकार मित्रांना सगळं माहिती आहे. 9 वर्षांनी निवडणूक लागली ना बाबा, मध्ये निवडणूकच लागली नाही तर कंठ कसं फुटेल? आणि कंठ फुटून ती वाया जाईल ना. पिंपरीमध्ये पार पडलेल्या सभेत अजितदादांचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळालाय. अजितदादांना आय लव्ह यू म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी कसं उत्तर दिले आपण पाहूया. घड्याळाचं बटन दाब, ती लव यू राहू दे बाजूला. घरी जाऊन बायकोला म्हण लव यू लव यू लव यू. बायको म्हणून आज लईच बिघडलाय गडी. तर लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? निवडणूक आयोगानं अशी विचारणा केली आहे. मुख्य सचिवांना आज सकाळी 11 वाजेपर्यंत या संदर्भातले खुलासा करण्याचे निर्देश देण्यात आले. काँग्रेसनं या संदर्भात हरकत घेतलेली होती. लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या नंतर त्यांचा हप्ता जमा करावा अशी मागणी काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे केलेली होती आणि आता निवडणूक आयोगानं या संदर्भात सरकारला विचारणा केलेली आहे. डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता 14 तारखेला दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र मतदानापूर्वी हप्ता देणं हा आचारसंहितेचा भंग आहे असं काँग्रेसनं म्हटलंय. आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत. राजू, या सगळ्या संदर्भात आता निवडणूक आयोगानं कशी पावलं उचललीत आणि त्यामुळे लाडक्या बहिणींचा हा हप्ता निवडणुकीच्या आधी दिला जाणार नाही असा निर्णय होऊ शकतो का? अगदी आपण पाहतोय की काँग्रेसने याच्यावरती जो आहे तो आक्षेप घेतलेला आहे की लाडक्या बहिणींचा डिसेंबर आणि जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो 14 तारखेला दिला जाणार आहे. त्यासाठी 3,000 रुपये सरकार देणार आहे. मात्र कुठेतरी जो आचारसंहितेचा भंग होईल अशा प्रकारचं जे आहे ते काँग्रेसचे सरचिटणीस संदेश कोंडविलकर यांनी आयोगाला पत्र लिहून दावा केला आहे. त्यामुळे आता
राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पत्र लिहिलेलं आहे की खरंच अशा प्रकारची काही तुमची तयारी आहे का? जर असेल तर 11 वाजेपर्यंत खुलासा करावा, अशा प्रकारची मागणी जी आहे ती राज्य निवडणूक आयोगाने केलेली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार आहे हे पाहणं महत्त्वाचं राहील. कारण निवडणुकीच्या आदल्या दिवशी अशा प्रकारचा शासकीय लाभ देणं हा जो आहे तो आचारसंहितेचा भंग होऊ शकतो. एक प्रकारचं जे आहे ते महिलांना यावरती जे आहे ते आमिष दिलं जाऊ शकतं, अशा प्रकारचं जे आहे ती आरोप काँग्रेसने केला आहे. त्यावर जर राज्य सरकार हो किंवा नाही म्हणतं यावरती अवलंबून असणार आहे. जर हप्ता देणार असेल तर 14 तारखेलाच का, अशी सुद्धा विचारणा राज्य निवडणूक आयोग करू शकतो. त्यामुळे आता राज्य सरकारची काय भूमिका आहे आणि त्यावरती राज्य निवडणूक आयोग काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं राहील. नक्कीच, आणि या संदर्भात 11 वाजेपर्यंत स्पष्टता येऊ शकते. राजू, अपडेट जाणून घेत राहू. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्यामध्ये प्रचार रॅली काढली आहे. जास्तीत जास्त प्रभागांमध्ये पोहोचण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाईकनं प्रवास केलाय. जागोजागी मोठ्या प्रमाणात जेसीबीच्या साह्यानं फुलांचा वर्षाव त्यांच्यावर करण्यात आलाय. किसन नगर 1 परिसरात लाडक्या बहिणींकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत करण्यात आलंय. आपल्याबरोबर एकनाथजी शिंदे आहेत. सर, आज खऱ्या बाईक रॅलीचा अनुभव घेत आहे. एवढा मोठा जनसमूह तुमच्यासोबत चालतोय. मी पण कार्यकर्ता आहे, म्हणून कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढली, मी त्याच्यामध्ये सामील झालेलो आहे. इथे बाईक रॅलीमुळे प्रत्येक माणसाला भेटता येतं, ते मला बघतात, भेटतात, आणि त्याच्यामुळे एक वेगळा या बाईक रॅलीचा पण आनंद कार्यकर्त्यांच्या बरोबर मी पण होतो. चौकात तुमच्यासाठी लोक उभी आहेत. हो, ते प्रेम आहे त्यांचं प्रेम आहे. आजची ही कितवी रॅली असेल सर? आता मोजायला म्हणजे आज मुंबईत रॅली झाली, संभाजीनगर सभा झाली, तिथून इथे आलोय, त्यामुळे सगळं रेकॉर्ड ब्रेक आहे. एक प्रश्न विचारायचा वाटतं, आज मुंबईमध्ये संयुक्त सभा आहे ठाकरे बंधूंची, उद्या ठाण्यामध्ये आहे, काय वाटतं तुम्हाला? ठीक आहे, त्यांच्या सभा होणार, प्रत्येक पक्षाच्या सभा होणार, पण जिंकणार महायुतीच. कामाच्या जोरावर कामाची पोचपावती मुंबईकर देणार आणि महायुतीचाच महापौर मुंबईमध्ये येणार, ठाण्यामध्ये येणार, 29 महापालिकेमध्ये महायुतीच येणार. शेवटचा प्रश्न विचारतो, मतदारांना काय आवाहन कराल? शेवटचे दिवस उरलेले आहेत. मतदार सुज्ञ आहेत आणि आमचा अजेंडा विकासाचा आहे, आमचा अजेंडा डेव्हलपमेंटचा आहे. आज मुंबईचा वचननामा जाहीर केला आम्ही, आणि त्याच्यामध्ये मुंबईकरांना त्यांचं जीवनमान सुसह्य व्हावं याचा वचननाम्यामध्ये आम्ही सर्व उल्लेख केलेला आहे, योजना दिलेल्या आहेत, आणि त्याप्रमाणे आम्ही करणार आहोत. आणि म्हणून मुंबईकर जो मुंबईच्या बाहेर फेकला गेला आहे त्याला पुन्हा मुंबईत आणणार, आणि या सगळी जी काही कामं, कॉन्क्रीटचे रस्ते, STP, मेट्रो, उद्यानं, गार्डन, हे सगळी जी कामं आहेत, या कामाची पोचपावती मुंबईकर या निवडणुकीमध्ये महायुतीला देतील. ठाणेकरांना काय सांगा? ठाण्यात पण ठाणे बदलतंय, ठाणे बदललंय, ठाण्यामध्ये विकासाची गंगा आलेली आहे. ठाण्यात विकासाची गंगा आलेली आहे. बायपास रस्ता होतोय, कोस्टल रोड होतोय, मेट्रो होती आहे, रिंग मेट्रो होती आहे. या ठिकाणी ठाणेकरांनी देखील ठरवलेलं आहे महायुतीलाच मतदान करायचं, महायुतीलाच विजयी करायचं. त्यामुळे ठाण्यात देखील महायुतीत विजयी. तर एकनाथ शिंदे आपल्यासोबत होते. कॅमेरामन विनय अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे. इकडे डोंबिवलीमध्ये प्रचारादरम्यान पैसे वाटप करताना धक्कादायक प्रकार समोर आलाय. डोंबिवलीमधल्या तुकाराम नगर परिसरात भाजपकडून 3,000ची पाकिटं वाटल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. इथले शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपला पैसे वाटप करताना रंगे हात पकडलेत. या प्रकरणी चौकशीसाठी निवडणूक आयोगाचं पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हे बिनविरोध आलेले विशुपेठ नगर त्यांचे हे कार्यकर्ते ते हे पाकिटं घेऊन आलेत आणि त्यांचं म्हणजे ते जे 30-35 हजार रुपये ते वाटत होते, बाकी हे 3-3 हजाराची पाकिटं हे वाटत होते. आणि आता प्रत्येक बिल्डिंगीत गेलात, प्रत्येक रूममध्ये गेलात तर सगळेच्या सगळे लोक पाकिटं देतील. अहो, आमची लोक स्वाभिमानी आहेत हो, हां, आणि प्रत्येकाच्या घरात टाकून जातात. लाज नाही वाटत? सरळ मार्गाने नितीन पाटलाला हरवू शकत नाही म्हणून असले धंदे करा तुम्ही, हां. आणि वरनं AI करून माझे AI मध्ये फोटो पाठवतायत. कोण? गुंड? हा, का? ओरिजिनल दाखवा ना.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार नसीब मुल्ला यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार रॅली सुरू असताना एका महिलेनं अर्वाच्य भाषेत नसीब मुल्ला यांना शिवीगाळ केली आहे. चोर आया चोर, 8 साल के बाद वोट मागणे आया चोर, देखो देखो कोण आया, अशा स्वरूपात संतप्त महिलेनं उमेदवार नसीब मुल्ला यांच्या विरोधात घोषणाबाजी दिली आणि त्यानंतर नसीब मुल्ला यांच्या समर्थकांनी देखील घोषणाबाजी दिलेली आहे. सध्या या व्हिडिओची चर्चा जोरदार ठाण्यामध्ये सुरू आहे. अमरावतीमध्ये सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांवर प्रहार केलाच पाहिजे अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. अमरावती महानगरपालिकेचा निवडणुकीचा प्रचार जसजसा अंतिम टप्प्यात येतोय तसतशी प्रचारातली चुरसही वाढतेय. रविवारी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू आणि शिवसेनेचे माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांची संयुक्त प्रचार सभा पार पडली आहे. केंद्रात सरकार बीजेपीचं, खाली बीजेपीचं आणि सगळ्या इकडे सरकार असताना राणा मात्र सगळ्यांना गचंडी देत आहे. पण बावनकुळेनं पूळ दाखवला आणि त्या सांगितलं युती तुटली, मला तुमच्या सालेवादा काय करायचं. लक्षात घ्या का अति कोणाची चालत नाही, अति कुठेही चालत नाही, अतिरेक चालत नाही. या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. थोड्याच वेळात 8चे